म्हणजे त्याचं रिझोल्युशन हे कमी आहे पहा, 0 मीटर किंवा 4 मीटर किंवा सेंटीमीटर वरती पण आलेले आहे ते, 1 सेंटीमीटर और 30 सेंटीमीटर. कारण ऍक्युरेट डेटा जर आपल्याला मिळत असेल म्हणजे तर त्यासाठी अशा प्रकारचा सॅटेलाइट डेटा लागतो. पहा की जो सॅटेलाइट डेटा आपण रिसर्च साठी घेणार आहोत त्यासाठी आपलं समजा तुम्ही IRS बीपचा डेटा घेतला, वाईल्ड फील्ड सेन्सरचा डेटा घेतला IRSचा, तर त्याच्यावरून किती एरिया कव्हर होणार आहे? ओके, 56 हेक्टर एरिया, 2.5 किलोमीटर, अँड द स्केल ऑफ दिस सॅटेलाइट इमेज फॉर दी 1:250,000 एरिया. List 3, List 4, panchromatic data. Panchromatic is nothing but for the black and white data. Okay, or the Cartosat, or the Iconus data, or the QuickBird data. Okay, now you see this is a showing on the graph in the, it is called as the spectral signature. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की सॅटेलाइट इमेजेस मध्ये आपल्याला ग्रीन जी व्हेजिटेशन आहे ते रेड दिसतं. त्याचा तुम्हाला मगाशी मी सांगितलं तुमच्या लक्षात नसेल तर इथे तुमच्या ते लक्षात येईल. कारण जर तुम्ही बघा मगाशी आपण जे बँड शिकलो सॅटेलाइट इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधले, तर इथे जर तुम्ही बघितलं तर 0.7 किंवा 0.7 मायक्रोमीटर पासून इकडे 7च्या पुढे इकडे परत फॉर एक्झाम्पल इकडे जर आकृतीमध्ये बघितलं तर 1. सपोज फॉर एक्झाम्पल 1.3 पर्यंत जर बघितलं तर इथे तुम्हाला हा ब्लॅक कलरचा जो डार्क ब्लॅक कलर आहे तोचा ग्राफ इन्क्रीज झालेला दिसतोय. ते काय ते ग्रीन व्हेजिटेशन आहे पहा. ओके, म्हणजेच आपल्याला ग्रीन व्हेजिटेशन इज अपिअरिंग फ्रॉम द रेड बिकॉज दिस एरिया इज द इन्फ्रारेड रिजन. NIR MIR रिजन आहे हा, नियर इन्फ्रारेड रिजन. ओके, मिडल इन्फ्रारेड रिजन. हे इन्फ्रारेड रिजन मुळे आपल्याला ग्रीन व्हेजिटेशन इज अपिअरिंग फ्रॉम दी satellite images or satellite data, or the water body is showing on the dark blue color to black color, or the settlement area is showing on the blue color or the can color. Okay, the snow area is showing on the white color, or the barren land is showing on the yellow color. So these are the some land use land cover features to showing or to appearance in the standard FCC image. Okay, so you can see about this graph. It is a very meaningful graph to showing on at that time for the interpretation of satellite data. Now you see this is the interpretation of satellite image. ही एक satellite image आहे पहा तुमच्या समोर. मग या satellite images मध्ये की जो एरिया त्या ठिकाणी रामसागर टँक आहे त्या ठिकाणी कोलार डिस्ट्रिक्ट मधला आंध्र प्रदेश मधला, तर इथे पहा स्ट्रीम कशा प्रकारे दिसते सॅटेलाइट इमेज मध्ये. व्हेजिटेशन, मलबेरी, रोड्स, ओके, फ्लो ऑर द खरीप लँड, रॉक आउटक्रॉप्स, वॉटर बॉडी, सॉल्ट अफेक्टेड लँड, व्हेजिटेशन और सेटलमेंट. मी आता तुम्हाला जे कलर सांगितले ते कलर तुम्हाला इथे त्या ठिकाणी दिसत असतील. तर हे समजल्याशिवाय आपण कुठल्याही सॅटेलाइट डेटाचं आपण इंटरप्रिटेशन करू शकणार नाहीत. ओके, इंटरप्रिटेशन आपल्याला करता येणार नाही किंवा ते इंटरप्रिटेशन आपल्याला आपण चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही. ओके, सो दिस इज द स्वाथ ऑर द विड्थ. इट इज IFOV. इट इज कॉल्ड ॲज द स्वाथ. स्वाथ म्हणजे काय तर एका वेळेस त्या सॅटेलाइटने किती एरिया कव्हर केलेला आहे तो प्रत्येक सॅटेलाइटचा वेगवेगळा असतो. राईट, सॅटेलाइट कंटिन्युअसली अर्थ सरफेस रोटेट होत असतात आणि एका रोटेशन मध्ये ते किती एरिया कव्हर करतात. ओके, त्याची लेंथ काय असेल तो किती एरिया कव्हर होतो. ओके, तर त्याला आपण स्वाथ असं म्हणतो. ओके, आणि पिक्सेल त्याचा मग साइज ऑफ पिक्सेल रिझोल्युशन. सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज 30 मीटर बाय 30 मीटर रिझोल्युशन. द स्पेशल रिझोल्युशन ऑफ दिस रिझोल्युशन हे आपल्यासाठी महत्वाचे. मग तुम्हाला म्हटलं की रिझोल्युशन म्हणजे साइज ऑफ पिक्सेल, हे तुमच्या इथे लक्षात आलं असेल. ओके, सो दिस स्कॅनिंग सिस्टम, द टू टाइप ऑफ द स्कॅनिंग सिस्टम फ्रॉम दिस डेटा, द विस्क ब्रूम स्कॅनर अँड द पुश ब्रूम स्कॅनर. सो द विस्क ब्रूम स्कॅनर, द ब्रूम मीन्स झाडू. आपण जसं झाडून घेतो त्या पद्धतीने त्याचं रिलेशन हे तुमच्या इथे त्या ठिकाणी लक्षात आलं असेल. सो अकॉर्डिंग टू दिस व्ह्यूज टू आयडेंटिफाईंग अबाउट दी विस्क ब्रूम स्कॅनिंग
and the push broom scanning. These are the two type of scanning to collect the actual data. म्हणजे आपण जरी पहा त्याच्या मागे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत. म्हणजे आपल्याला डायरेक्ट सॅटेलाइट डेटा, आता तुम्ही इथे डायरेक्ट इमेज बघितली ही, पण ही इमेज हे पिक्चर नसून याच्या मागे काय आहेत, नंबर्स आहेत. कोणते नंबर्स आहेत, डिजिटल नंबर्स आहेत, ब्राईटनेस व्हॅल्यू आहेत, कितीपासून कितीपर्यंत, 0 to 256, 0 to 256 शेड. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही जर स्टँडर्ड एफसीसी इमेज घेतली, मगाशी आपण बघितलं की किंवा नॅचरल कलर कंपोजिट इमेज घेतली, RGB रेड ग्रीन आणि ब्लू, तर त्या रेड RGB मध्ये, रेड ग्रीन आणि ब्लू मध्ये जर तुम्ही बघितलं तर रेड ग्रीन आणि ब्लू मध्ये त्या ठिकाणी रेड मध्ये 0 ते 256 शेड्स आहेत, ग्रीन मध्ये 0 ते 256 शेड्स आहेत. लक्षात, म्हणजे या तीनही कलर मध्ये 0 to 256 शेड्स आहेत. आणि जर तुम्ही याचा मल्टिप्लिकेशन केलं, 256 मल्टिप्लाइड बाय 256 मल्टिप्लाइड बाय 256, आय थिंक याचं उत्तर 16 मिलियन पेक्षा जास्त येतं. सो ह्युमन आय कॅन बी डिटेक्ट ओनली 20 or 25 कलर्स, राईट? Human eye can be detect only 20 or 25 colors, but in satellite, one satellite image can be showing on the more than 16 billion colors. So that's why how it is possible to interpret the satellite data with the help of research. It is possible through the digital image processing for satellite data. म्हणून आपल्याला डिजिटल इमेज प्रोसेसिंग किंवा सॅटेलाइट डेटा इंटरप्रिटेशन टेक्निक हे त्यासाठी आपल्याला शिकायचंय किंवा त्यासाठी ते आपल्याला माहित करून घ्यायचंय की कुठला फीचर हा कसा दिसेल आपल्याला, राईट? लक्षात, म्हणजेच तुम्हाला हे पिक्चर जरी दिसत असलं तर या पिक्चरच्या मागे काय आहेत, डिजिटल नंबर्स आहेत, त्याच्या मागे ब्राईटनेस व्हॅल्यूज आहेत, पण आपल्याला दिसताना काय दिसतंय, पिक्चर दिसतंय, राईट? सो अकॉर्डिंग टू दिस, हे पहा इथे तुम्हाला दिसत असतील हे जे पिक्सल्स आहेत त्या प्रत्येक पिक्सलला नंबर्स आहेत. आपण जो पिक्चर बघतो किंवा सॉरी पिक्चर मीन्स फोटो, तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मधला जर फोटो तुम्ही झूम करून बघा, तुम्हाला शेवटी खूप जास्त झूम झाल्यावर तुम्हाला पिक्सल पिक्सल दिसतात, राईट? आणि आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलला काय असतं, तर आपण काय म्हणतो की कॅमेरा 5 मेगापिक्सल, 10 मेगापिक्सल, 20 मेगापिक्सल. मेगापिक्सल काय आहे, साईज ऑफ पिक्सल आहे ती, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरती आपल्या मोबाईलमध्ये निघणाऱ्या फोटोची क्लॅरिटी अवलंबून असते. सेम त्याच पद्धतीने सॅटेलाइट डेटाचा क्लॅरिटी ही कशावरती अवलंबून असते, साईज ऑफ पिक्सेल. ओके, सो दिस इज द रोज अँड कॉलम्स. सो आयडेंटिफिकेशन अबाउट द ऍक्च्युअल रोज अँड कॉलम, इट इज अ I and J पोझिशन, इट इज अ मॅट्रिक्स लेवल इक्वेशन. मग परत याचा कन्व्हर्जन हे मॅट्रिक्स मध्ये केलं जातं. देर आर द स्कॅलर मॅट्रिक्स, the diagonal matrix, the similar matrix, okay, these are the different types of the matrix. मग मॅट्रिक्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन करून त्याचे इक्वेशन्स किंवा कॅल्क्युलेशन्स काढले जातात रिसर्च मध्ये किंवा सॅटेलाइट डेटाचं अनालिसिस करत असताना. डिजिटल नंबर्स, मग त्यामध्ये इमेज एनहान्समेंट टेक्निक हे त्या ठिकाणी वापरलं जातं, किंवा त्यामध्ये तुम्ही बँड फिल्टरिंग हे टेक्निक वापरू शकता. बँड रेशो सारखं टेक्निक तुम्ही वापरून कोणतं व्हेजिटेशन हे हेल्दी आहे आणि कोणतं व्हेजिटेशन हे स्ट्रेस आहे, डिसीजेस आहेत, हे तुम्ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकता. म्हणजेच मग त्यामध्ये एनहान्समेंट टेक्निक असेल, लिनियर कॉन्ट्रास्टेटिक एनहान्समेंट असेल, त्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. हे घटक किंवा इमेज क्लासिफिकेशन असेल, सुपरवाइज क्लासिफिकेशन, अनसुपरवाइज क्लासिफिकेशन असेल, किंवा त्या ठिकाणी इमेज रेक्टिफिकेशन टेक्निक असेल, अशा अनेक वेगवेगळे डिजिटल इमेज प्रोसेसिंग मध्ये टेक्निक हे तुम्ही इमेज क्लासिफिकेशन साठी त्या ठिकाणी वापरू शकता आणि तुमचा डेटा हा क्लासिफाईड करू शकता. मग यासाठी तुम्ही वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरू शकता. यासाठी फ्री सॉफ्टवेअर जे अवेलेबल आहे, QGIS मध्ये जे एक सॉफ्टवेअर होतं सेगा नावाचं, किंवा त्यानंतर एडास नावाचं सॉफ्टवेअर पण ती फ्री नाहीये, त्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजे फ्री सॉफ्टवेअर पण आहेत. इल्विस नावाचं सॉफ्टवेअर आहे, फ्री अवेलेबल आहे, की ज्यामध्ये तुम्ही सॅटेलाइट डेटा अनालिसिस करू शकता. आणि नुसताच हे अनालिसिस करत असताना यू यूज अबाउट द मॅथमॅटिकल ऑर द स्टॅटिस्टिकल इक्वेशन्स, द कोरिलेशन कोव्हरन्स, राईट, ऑर द सम इक्वेशन अबाउट द मॅट्रिक्स ऑर द स्कॅलर मॅट्रिक्स, राईट. सो इट इज इक्वेशन अबाउट द database or the data sets or the histogram equalization or
or the linear contrast stitching enhancement. So these are the Gaussian curve. These are the statistical methods. Those methods have been used in your research activity through the satellite data, right? So use about this data into identification about this aspect. So why the false color image? The using about this data. So the infrared, red, and the green. So this is the digital color of this image, the row and pixel. ह्याच्यावरती आपण आता बरीच चर्चा ही या ठिकाणी केलेली आहे. So this is a natural color images, the red, green, and the blue. So this is the false color composite image. Okay, this is the natural color composite image and this is a false color composite image. पहा इथे व्हेजिटेशन हे ग्रीन दिसतंय आपल्याला नॅचरल कलर कंपोजिट मध्ये, पण फॉल्स कलर कंपोजिट मध्ये रेड दिसतंय. का रेड दिसतंय, ते लाल का दिसतंय, त्याची कारण आपण मगाशी बघितलेली आहेत. इथे वॉटर हे आपल्याला ब्लॅक कलरचं दिसतंय, इथे आपल्याला ते ब्लू कलरचं दिसतंय पहा. ओके, सो दिस इज अ ट्रू कलर इमेज, दिस इज अ फॉल्स कलर इमेज. काही सॅटेलाइट इमेजेस ह्या तुम्हाला मी दाखवतोय. रिझोल्युशन मगाशी तुम्हाला म्हटलं की व्हॉट इज द रिझोल्युशन? रिझोल्युशन मीन्स साइज ऑफ पिक्सेल. देयर आर 4 टाइप ऑफ रिझोल्युशन. कोणते 4 टाइप्स आहेत? स्पेक्ट्रल रिझोल्युशन, स्पॅशियल रिझोल्युशन, रेडिओमेट्रिक रिझोल्युशन आणि टेम्पोरल रिझोल्युशन. त्याच्या डेफिनेशन तिथे दिलेले आहेत. हे का महत्वाचं आहे आपल्यासाठी? बिकॉज आपण जो डेटा घेणार आहोत त्यातलं कुठलं रिझोल्युशन आपल्याला गरजेचं आहे? स्पेक्ट्रल रिझोल्युशन, स्पॅशियल रिझोल्युशन, रेडिओमेट्रिक और द टेम्पोरल, राइट? सो दॅट्स वाय these are the 4 type of resolution. पुढे आकृतीवरून तुमच्या ते जास्त लक्षात येईल. So this is called as a spatial resolution. Spatial is basically to related in your map or your sensor or each pixel. Pixel ची त्याची कनेक्टिव्हिटी आहे. So IFOV determines the dimensions about the ground resolution cell image ground data. So 1 meter, 3 meter and 10 meter. पहा 1 मीटर मध्ये तुम्हाला राष्ट्रपती भवन हे क्लिअर दिसतंय, भारताचं राष्ट्रपती भवन इथे. त्याच्यानंतर 3 मीटर मध्ये ते अस्पष्ट दिसतंय, 10 मीटर मध्ये ते कमी दिसतंय. म्हणजे जर तुम्ही रिझोल्युशन वाढवत गेला तर आपल्याला डेटाची क्लॅरिटी कमी कमी होत जाते. हे तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल. सो दिस इज स्पॅशियल रिझोल्युशन. मगाशी आपण बघितलं होतं की क्लायमेटचा स्टडी करायचा आहे, व्हेजिटेशनचा स्टडी करायचा आहे, ग्राउंड वॉटरचा स्टडी करायचा आहे, तर कुठल्या प्रकारचा डेटा आपल्याकडे असणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे हे आपल्याला यावरून आयडेंटिफाय होतं. So the spectral resolution, the second type. पहिला टाइप आपण शिकलो spatial resolution. The second, the spectral resolution is related or is relationship between the wavelength of the band. मगाशी आपण वेवलेंथ बघितली विजिबल रिजनची किती होती? 0.4 to 0.7 मायक्रोमीटर. स्पेसिफिक बँडची वेवलेंथ ही प्रत्येक ठिकाणी इट इज अ वेवलेंथ ऑफ बँड और द इंटरवल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बाय द सेन्सर. पहा दी स्पेक्ट्रल रिझोल्युशन. मग जर तुम्हाला सॉइल, व्हेजिटेशन डिफरन्शिएशन आणि फॉरेस्ट टाइपचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला कोणता बँड गरजेचा आहे? ब्लू बँड. अँड द वेवलेंथ ऑफ दिस ब्लू बँड इज 0.45 to 0.52 मीटर रिझोल्युशन मायक्रोमीटर. ग्रीन रिफ्लेक्टन्स ऑफ द हेल्थी व्हेजिटेशन especially for 0.52 to 0.62 micrometer resolution. The plant species, soil, the geological boundary delineations, especially for red band data, 0.63 meter to 0.69 meter resolution micrometer, right? So the vegetation or the biomasses or the crop identification, the NIR, near infrared band, to specifically concentration about the NIR band, which is the wavelength of this band 0.76 to 0.90 micrometer. The MIR, middle infrared band, the moisture content of the plant or the crop drop studies, the discriminate among the cloud or ice and snow, the 1.55 to 1.75 micrometer resolution. The MIR, the differentiation of geological rock type. The TR, the crop stress detections or the heat intensity. Okay, so these are the spectral resolution. It is a refers to the specific wavelength interval in the electromagnetic spectrum that sensors can be recorded. Now you see, या आकृतीवरून स्पेक्ट्रल रिझोल्युशन तुमच्या अजून चांगलं लक्षात येईल. पहा तुम्हाला इथे म्हणजे पिक्चर दिसतंय की जो पिक्चर तुम्हाला पॅन इमेज मध्ये आहे, पॅनक्रोमॅटिक और सुडो कलर इमेज और सिंगल बँड डेटा, दॅट इज अ ब्लॅक अँड व्हाईट. ओके, बट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ब्लू प्लस ग्रीन प्लस रेड. 0.4 to 0.7 micrometer black and white images. Now you see, right? पहा दोन इमेज मधला डिफरन्स तुमच्या लक्षात येईल. दिसतंय? दोन
स्लाइड दोन पिक्चर मधला डिफरन्स तुम्हाला दिसतोय. इथे ब्लू प्लस ग्रीन प्लस रेड आणि इथे ब्लू सेपरेट आहे, ग्रीन सेपरेट आहे आणि रेड सेपरेट आहे. सो दिस इज द differentiate about the spectral resolution. Now the radiometric resolution is also, radiometric resolution is depend on the 6-bit data, 8-bit data, 10-bit data. Now the radiometric resolution is referred by the dynamic range of possible data values of each band. Right? मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की एका बँड मध्ये किती रेंज असतात, 0 to 255 or 0 to 256, right? Each pixel. So but in 7-band data, that is the file values of each pixel range is 0 to 128. 8-bit data, 6-bit data, 10-bit data. म्हणजे तुम्ही एनडीसी करून डेटा मागवत असताना तुम्हाला कुठला डेटा रिक्वायर आहे, 6-bit डेटा, 8-bit डेटा और 10-bit डेटा, आणि मग त्यामध्ये पण कुठल्या प्रकारचं रिझोल्युशन डेटा पाहिजे हे स्पेसिफिकेशन्स आपल्याला एनडीसी ला पुरवावे लागतात. सो त्यावेळेसच तुम्ही डेटा हा त्या ठिकाणी मागवू शकता. सो द रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. आता रेडिओमेट्रिक रिझोल्युशन तुम्हाला अजून ह्या पिक्चर वरून जास्त समजेल पहा. द फर्स्ट पिक्चर बघा, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. 8-bit डेटा 256 ग्रेड सेट, 0 to 256. 4-bit डेटा मध्ये 16, 4-bit मध्ये 4 ग्रे सेट्स आणि 1-bit मध्ये 2 ग्रेड सेट्स. पहा इमेजची क्लॅरिटी ही तुम्हाला कशा प्रकारे चांगली किंवा योग्य दिसते अनालिसिस साठी. सपोज रेडिओमेट्री रिझोल्युशन, जर तुमच्या कॅमेराची लो रेडिओमेट्री असेल आणि तुम्ही एखाद्या जंगलामध्ये जर फोटोग्राफी करायला गेलात तर लो रेडिओमेट्रीमुळे काय होऊ शकतं, हे कॅमेरा बाजूला केल्यावर तुम्हाला दिसेल. ज्यावेळेस तुमच्या डोळ्यांची हाय रेडिओमेट्री असेल त्यावेळेस तुमच्या समोर जर एखादा वाघ उभा असेल, टायगर उभा असेल, आणि जर तुमच्या कॅमेराची रेडिओमेट्री लो असेल तर त्याचा काय परिणाम होईल, इट्स ओनली जोक. बट द रेडिओमेट्री इज लो रेडिओमेट्री इज ओनली यू कॅन से ऑन द पिक्सेल. But the high radiometry, you see your object or picture is very clearly, right? So the radiometric resolution is very important to the satellite data. The temporal resolution is also useful for the temporal study. It is basically to using in our research. आपल्या रिसर्च मध्ये टेम्पोरल रिझोल्युशनचा उपयोग हा आपल्याला खूप चांगला होतो चेंज डिटेक्शन अनालिसिस साठी. तुम्ही जर अनेक रिसर्च पेपर बघितले तर अनेक रिसर्च पेपर हे तुम्हाला मी आता जे सांगतोय टेम्पोरल रिझोल्युशनचं यावरती बनवलेले आहेत. पहा, चेंज डिटेक्शन अनालिसिस वरती अनेक रिसर्च पेपर सध्या अवेलेबल आहेत किंवा ते ऑनलाईन आपल्याला दिसतात वाचायला. सो चेंज डिटेक्शन अनालिसिस तुम्ही डिजिटल इमेज प्रोसेसिंगचा वापर करून करू शकता. इमेज क्लासिफिकेशन सारखं. सो द चेंज डिटेक्शन अनालिसिस इज अ टेम्पोरल स्टडी. द सपोज लेफ्ट हँड साइड इमेज इज शोइंग ऑन द 22nd January 2003. And the right hand image is showing on the 7th April 2003. Okay, so you see the different aspect to the area same असेल पण तारीख वेगवेगळी आहे. स्टडी एरिया सारखाच आहे पण तारीख वेगवेगळी आहे. त्यामध्ये काय चेंजेस झालेला आहे हे आपण वेगवेगळे अनेक पॅरामीटर रिसर्च मध्ये घेऊन यूज करू शकतो. मग मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हिस्टोग्राम असेल, हिस्टोग्राम इक्वलायझेशन असेल, गॉसियन कर्व असेल किंवा कोरिलेशन कोव्हॅरियन्स सारखं टेक्निक असेल किंवा अनेक टेस्ट असतील, एफ टेस्ट असेल, स्टुडंट टी टेस्ट असेल किंवा त्या ठिकाणी स्पियरमन रँक ऑर्डर असेल, त्यानंतर ज्या कोरिलेशन कोएफिशियंटच्या मेथड्स असतील किंवा पॉवर रिग्रेशन अनालिसिस असेल, अशा अनेक अनालिसिसचे टेक्निक्स हे आपल्या रिसर्च मध्ये आपण इथे याचा यूज करून त्या ठिकाणी करू शकतो. सो दिस इज द ट्रेनिंग ऑफ ऍक्च्युअल त्याच्यामधले जे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत किंवा स्टॅटिस्टिकल इक्वेशन्स आहेत ते आपल्याला दिसतात. ही एक इमेज आहे हैदराबाद शहराची सेंट्रलची इमेज आहे. पहा, इज अ शोईंग ऑन द पार्ट ऑफ हैदराबाद. सेंट्रलला जो ब्लॅक कलर दिसतोय मोठा तलाव हुसेन सागर लेक आहे आणि त्या हुसेन सागर लेक मध्ये तुम्हाला एक व्हाईट कलरचा डॉट दिसतोय की जो स्टॅच्यू आहे जे हैदराबादला जाऊन आणि त्यांच्या लक्षात आला असेल तो स्टॅच्यू कशाचा आहे, बुद्धाचा स्टॅच्यू येतो, बरोबर. आणि ही पूर्ण हैदराबाद सिटी आहे आजूबाजूची. ओके, तर लिस्ट 1 चा डेटा 72 मीटर रिझोल्युशन, लिस्ट 2 डेटा 36 मीटर रिझोल्युशन, लिस्ट 3 डेटा 23 मीटर रिझोल्युशन. ओके, so this is to showing on this data the repeativity cycle, the national system using the space technology GSLV and the PSLV, the Satish Dhawan Space Center in Sriharikota in our India, National
space system launch vehicles in India, the INSAT IRS. Okay, so the IRS series मगाशी आपण बघितल्या. So the limitation of remote sensing काय आहेत? अवेलेबिलिटी ऑफ क्लाउड फ्री डेटा. तो क्लाउड फ्री डेटा आपल्याला करता येऊ शकतो. आता मी तुम्हाला जे टेक्निक सांगितलं ते डिजिटल इमेज प्रोसेसिंग टेक्निकच्या माध्यमातून. सो द लिमिटेशन्स इन मॅपिंग स्मॉलर एरिया, द डिफरंट प्रोसेसिंग अस्पेक्ट टू अनालिसिस बाय दी व्हेरियस थिंग्स, इथे खूप कमी लिमिटेशन्स आहेत. पहा इथून पुढे काही सॅटेलाइट डेटा हा मुद्दा म्हणून मी तुमच्यासाठी दाखवलेला आहे, टाकलेला आहे. वॉटर बॉडी डिलिनेशन युजिंग द नियर इन्फ्रारेड बँड ऑर द वेवलेंथ, द क्लिअर वॉटर अँड टर्बिड वॉटर. पहा कसा डिफरन्स दिसतोय तुम्हाला. क्लिअर वॉटर हे तुम्हाला ब्लू किंवा नेव्ही ब्लू कलर मध्ये दिसतं, पण टर्बिड वॉटर हे कशा प्रकारे दिसतं याचा म्हणजे थोडक्यात आपण त्याचा स्टडी करताना आपल्याला लक्षात येईल. स्ट्रेस व्हेजिटेशन आणि वेल्दी व्हेजिटेशन. मगाशी मी तुम्हाला मागच्या तासाला किंवा मागच्या लेक्चर त्यावेळेस सांगितलं होतं की आपण एनडीव्हीआय कॅल्क्युलेशन करू शकतो. नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स एनआर मायनस रेड डिवायडेड बाय एनआर प्लस रेड. ओके, या इक्वेशनच्या माध्यमातून अनेक अनालिसिस किंवा आपण इंडेक्स हे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. सो मलबेरी प्लांटेशन्स असतील, हे ऍक्च्युअल ही जी विंडो आहे ही सॉफ्टवेअरची आहे की ज्याच्यामध्ये प्रोसेसिंग करून कशा प्रकारचा डेटा अनालिसिस हे आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकेल हे इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. शुगर केन किंवा रब्बी आणि खरीप क्रॉप असतील किंवा रबी ज्वार आणि मैज असेल, ऍक्च्युअल डिफरन्स त्याच्यामधले कसे दिसतात. सँडस्टोन असतील त्याचा हिस्टोग्राम कसा असेल, ग्रेनाइट असेल, क्लाउड्स असतील, स्नो असेल, स्नो कव्हर एरिया, स्मोक असेल. पहा ही सॅटेलाइट इमेज आहे, हा फोटो नाहीये, सॅटेलाइट इमेज आहे. कसं फॉरेस्ट फायर कशा प्रकारे झालेलं आहे हे याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतं. किंवा हाय विजिबल डेटा जर असेल तर आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो द बिल्डिंग एरिया टू शोइंग ऑन दी विथ द हेल्प ऑफ सॉफ्टवेअर टू द आयडेंटिफिकेशन अबाउट दी पिक्सेल साइज ऑर द सम डिफरंट एरियाज. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की सेटलमेंट ही ब्लू कलर किंवा कॅन कलर मध्ये दिसते स्टँडर्ड एफसीसी मध्ये. ओके, सो दीज आर द सम applications or some geoinformatics study to societal application of the space technology, the strategic application regarding defense, disaster management, the flood, earthquake, drought, cyclones, landslide, the development about the social, natural, economic or the recreational different applications using the satellite remote sensing, the agriculture मध्ये आपण काय काम करू शकतो. क्रॉप बेस्ड बेसिकली सॉइल रिसोर्सेस मध्ये काय करू शकतो, सॉइल मॅपिंग किंवा जनरेशन ऑफ लँड कॅपॅबिलिटी ऑर द सॉइल मॉइश्चर अनालिसिस. लँड डिग्रेडेशन मध्ये मॅपिंग अँड मॉनिटरिंग बाय द वॉटर लॉग एरियाज ऑर सॉल्ट अफेक्टेड सॉइल एरियाज. लँड यूज लँड कव्हर मध्ये एलयूएलसी मध्ये लँड यूज लँड कव्हर डिस्ट्रिक्ट लेवल, त्यानंतर अर्बन स्प्रॉल ऑर द ग्रोथ सेंटर अनालिसिस. फॉरेस्ट मध्ये फॉरेस्ट कव्हर मॅपिंग एरिया. अशा अनेक ऍप्लिकेशन्स आपण किंवा रिसर्च मध्ये त्याचं वर्क हे करू. याच्यावरती अनेक रिसर्च पेपर हे तुम्हाला पाहायला मिळतील. पहा वॉटर रिसोर्सेस मध्ये सरफेस वॉटर मॅपिंग असेल, फ्लड डॅमेज असेसमेंट असेल, फ्लड रिस्क मॅनेजमेंट असेल. ऍक्च्युअल हे वर्क करत असताना इज स्पेशली फॉर यू व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द लॅटिट्यूड अँड द लॉंजिट्यूड्स. ओके, ऍक्च्युअल तुम्ही हे लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड तुमच्या मोबाईलमध्ये जो जीपीएस आहे त्यावरून घेऊ शकता किंवा जीपीएस फ्री जीपीएसचे काही ऍप्लिकेशन्स आहेत की जे ऑथोराइज आहेत ते जीपीएसचे ऍप्लिकेशन्स तुम्ही इन्स्टॉल करून त्याच्यावरून पण रिअल टाइम डेटा किंवा रिअल टाइम तुमचे कोऑर्डिनेट्स हे तुम्ही सॅम्पल कलेक्ट करत असताना घेऊ शकता. त्याचं लोकेशन फाइंड आउट करू शकता. ओशन ऍप्लिकेशन्स असतील, इंटिग्रेटेड किंवा इंटेलिजंट व्हेरियस अस्पेक्ट असतील. ओके, द अर्थ ऑब्झर्वेशन ऍप्लिकेशन असतील, ऍग्रिकल्चर, सॉइल, लँड, फॉरेस्ट, एन्व्हायरमेंट, वेदर, क्लायमेट, वेदर, डिझास्टर सपोर्ट असतील. So these are the various type of applications using in remote sensing. This is a 3D view with the help of satellite data, topographical view. This is the one satellite image. The analysis of crop, impact assessment study, to the list 1 data, list 2 data. This is the list 4 data, 5.8 meter resolution. पहा किती क्लिअर शेती किंवा रिव्हर असेल, रस्ते असतील, वसाहती असतील हे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. आयकॉनस पॅन प्लस एमएस डेटा. हा कॅमेराने काढलेला फोटो नाही, हा सॅटेलाइट इमेज आहे. क्विक बर्ड पॅन प्लस एमएस
हे त्यातले सेन्सर्स आहे. 61 सेंटीमीटर रेझोल्युशन आहे पहा. विधान सभा तुम्हाला दिसते, रस्त्याने जाणाऱ्या गाड्या दिसत आहेत, झाडांच्या सावल्या सुद्धा दिसत आहेत पहा इथे, बिल्डिंगच्या सावल्या तुम्हाला दिसत आहेत, शॅडो दिसते. ओके, शॅडो इज ऑल्सो इम्पॉर्टंट एलिमेंट फॉर द इमेज इंटरप्रिटेशन. ओके, सो इज पाकिस्तान प्रेसिडेंट रेसिडेंट, इज ऑल्सो सॅटेलाइट इमेज. राष्ट्रपती भवन आपलं भारताचं सॅटेलाइट डेटा आहे. हा पण नवी दिल्ली हे राष्ट्रपती भवन. ऍक्च्युअल हा इथला हा फोटो आहे, हा खालचा, पण वरच्या सॅटेलाइट इमेजेस आहेत. हा फोटो आहे. सो द भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ट्रॉम्बे, दिस इज द ऑल्सो सॅटेलाइट डेटा, नॉट अ कॅमेरा पिक्चर, इट इज अ सॅटेलाइट डेटा, सॅटेलाइट इमेज. आणि कुठून घेतलेली ती 36,000 किलोमीटर उंचीवरून घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा. किती क्लॅरिटी सॅटेलाइट डेटामध्ये. हे आयफेल टॉवर, दिस ऑल्सो सॅटेलाइट डेटा. आयफेल टॉवरची हाईट किती आहे हे सुद्धा आपण सॅटेलाइट इमेज वरून आयडेंटिफाय करू शकतो. ओके, टेनिस कोर्ट, हे सगळं सॅटेलाइट इमेजेस आहेत. ओके, इजिप्त पिरॅमिड मधलं ग्रेट पिरॅमिड इन इजिप्त, गिझा, लडाख. ओके, सो दिस इज द, पहा आता हुसेन सागर लेक तुम्हाला क्लिअर दिसत असेल. इथे बुद्धाचा स्टॅच्यू आहे इथे सेंटरला. पॅनक्रोमॅटिक डेटा आहे म्हणून आपल्याला तो, पॅन डेटा आहे म्हणून आपल्याला तो ब्लॅक अँड व्हाईट दिसतोय. तो स्टॅच्यू क्लिअर दिसतोय पहा आपल्याला. ही एफसीसी इमेज आहे, आयकॉनस इमेज आहे पहा. हे हैदराबाद मधलं लाल बहादूर शास्त्री स्टेडियम आहे, क्लिअर दिसते तुम्हाला आपल्याला. असा स्टडी पण आपण करू शकतो पहा. बंदायच आयलँड आहे इंडोनेशिया मधलं. 12 डिसेंबरला ते आयलँड असं दिसत होतं सुनामी येण्याच्या अगोदर, आणि ज्यावेळेस सुनामी आली त्यावेळेस ते आयलँड असं दिसायला लागलं. म्हणजे अशा स्टडी करण्यासाठी सुद्धा आपण सॅटेलाइट इमेज या त्या ठिकाणी वापरू शकतो. 27 डिसेंबर 2004 ची सॅटेलाइट डेटा आहे हा, ज्याच्यामध्ये पहा काही दिसत नाहीये सुनामी येऊन गेल्यानंतर. आणि सुनामी याच्या अगोदर किती सुंदर आहे हे पहा आयलँड. आफ्टर सुनामी एकही घर काहीच दिसत नाही तिथे. म्हणजे हा पण स्टडी आपण त्यामध्ये करू शकतो. राईट, कार्टोसॅट 1 अमृतसर. ओके, सो इज ऑल्सो हैदराबाद सिकंदराबाद जंक्शन, द लाल बहादूर शास्त्री स्टेडियम, इंटिरियर पार्ट ऑफ द हैदराबाद सिटी. ओके, सो दिस इज द सिकंदराबाद स्टेशन, रेल्वे स्टेशन. रेल्वे पहा प्लॅटफॉर्मला आहेत सॅटेलाइट डेटा. सो इज ऑल्सो सॅटेलाइट डेटा फॉर लाल बहादूर शास्त्री स्टेडियम इन हैदराबाद. क्रिकेटचं पिच पण दिसतंय पहा इथे, तुम्हाला दिसत असेल सेंटरला. रेल्वे लाईन्स, व्हेजिटेशन. तर अशा प्रकारे असा कुठलाही तुम्ही चांगला स्टडी हा त्या ठिकाणी करू शकता. पार्ट ऑफ मुंबई, RSP6 डेटा आहे हा, हाय रेझोल्युशन मल्टीस्पेक्ट्रल इमेज आहे. द एरिया ऑफ मुंबई सिटी. ओके, so this is the actual different type of applications in the satellite data or satellite images through the various technical aspect to regarding about the remote sensing technology. So I think I shall stop here. Thank you very much. Ahire sir, namaskar. Thank you, sir. One question. Yes. The one thing is that as we know that biodiversity is changing drastically and man habitat increasing drastically. So if I want to get an access of the photographs or the satellite scanning, which is around 1965 or something, sorry, not 1980 or 2000, and after 20 years if I want to compare that, so can I compare? And if I am going to compare, then what should be the process to, how should we go to get that data? Okay, very nice question. मी तुम्हाला I think in discussion about our lecture, the previous data is also available in free in the USGS website or the
Bhuvan website in our Indian portal or NDC data center. It is a free available data. But the recent data, for example, the 2021, 22, 23, this data can be not available in access, is not accessible for the free data. So at that time, this data can be purchased in the NDC data center, and you should very clearly, or you interpret this data, or to comparative analysis is very nice to identification about the previous data and currently data. To comparative analysis is very good for this analysis or analytical technique. And at that time, to use about this technique, to using by the change detection analysis with the help of digital image processing for the image enhancement, the image filtering, the image classification, and the image fusion. These are the different techniques to using about the classification between these two, or the 20 years data or the 30 years data. Yes, sir. इल्विस आणि सेगा नावाचं सॉफ्टवेअर आहे, ते तुम्ही फ्री डाउनलोड करू शकता. सेगा नावाचं सॉफ्टवेअर सायन्स अँड टेक्नॉलॉजीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यांनी डेटा सुद्धा तुम्हाला प्रोसेससाठी दिलेला आहे, सॅटेलाइट डेटा, आणि प्रोसिजर पण दिलेला आहे. तुम्ही तो डेटा कसा प्रोसेस करू शकता, त्याच्यावरून अनालिसिस कसे काढू शकता. तर खूप छान दिलंय SNTच्या वेबसाईटवरती. बेसिकली रिसर्च साठीच ते आहे. तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही ते पण डाउनलोड करू शकता, तो डेटा आणि सॉफ्टवेअर पण डाउनलोड करू शकता, आणि ते त्याचा फ्री ऍक्सेस तुम्ही घेऊ शकता. ते अपडेट पण होतं ते ऑनलाईन मध्ये, ते जे ऑनलाईन अपडेटेशन त्याचं होत राहतं, तर तोही तुम्ही यूज करू शकता. इल्विस आणि सेगा नावाचं सॉफ्टवेअर आहे, ते तुम्ही फ्री डाउनलोड करू शकता. सेगा नावाचं सॉफ्टवेअर सायन्स अँड टेक्नॉलॉजीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यांनी डेटा सुद्धा तुम्हाला प्रोसेससाठी दिलेला आहे, सॅटेलाइट डेटा, आणि प्रोसिजर पण दिलेला आहे. तुम्ही तो डेटा कसा प्रोसेस करू शकता, त्याच्यावरून अनालिसिस कसे काढू शकता, आणि ते त्याचा फ्री ऍक्सेस तुम्ही घेऊ शकता. ते अपडेट पण होतं ते ऑनलाईन मध्ये, ते जे ऑनलाईन अपडेटेशन त्याचं होत राहतं, तर तोही तुम्ही यूज करू शकता. Okay, anybody is having any questions? पंडित सर, मस्त बोला ना. आपण डिसीज हे करू शकतो का याच्यावर ना, सॅटेलाइट डेटावर? हा, करू शकतो. हो. चेंज डिटेक्शन अनालिसिस, मगाशी जे आपण बघितलं NDB आहे ना, नॉर्मलाइज डिफरन्स व्हेरिएशन इंडेक्स, त्याच्यासारखे अनेक इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये इमेज प्रोसेसिंग मध्ये. त्या इंडेक्सचा यूज करून आपण तो डेटा, म्हणजे ती वनस्पती किंवा ते पीक हे डिसीजेस आहे का, किंवा ते पीक कुठल्या स्टेजला आहे क्रॉपिंग मध्ये, हे पण आपण सांगू शकतो. ते काढण्यासाठी योग्य झालेलं आहे का, हे सुद्धा आपण अनालिसिस त्याच्यामधून करू शकतो. ओके. Any other questions from participants?